दहीहंडी, गणेशोत्सव सारखे सण तोंडावर आलेत, मात्र या सणांना साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम वाल्यांनी घेतलाय। न्यायालयानं घालून दिलेल्या डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणारी कारवाई हे सगळं टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेणार आहोत। पण साऊंड सिस्टीम वाल्यांच्या या निर्णयाला दहीहंडी समन्वय समितीने देखील पाठिंबा दिलेला आहे। तेव्हा मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्ये देखील हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, या सगळ्या संदर्भात साऊंड सिस्टीम वाल्यांचं नेमकं म्हणणं काय ते कळलेलं आहे, पण त्याचबरोबर दहीहंडी समन्वय समितीने देखील त्यांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। नक्कीच विलास, आताच एक पत्रकार परिषद झाली। प्रोफेशनल साऊंड अँड लाईट असोसिएशनची ही पत्रकार परिषद होती। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, नियम आहेत की 75 डेसिबलपेक्षा जो आहे ती ध्वनीची तीव्रता नसू नये, त्याला ह्या संघटनेने विरोध केला आहे। त्यांचं असं मत आहे की हा जो नियम आहे तो 20 वर्षापूर्वी केलेला आहे, त्यामुळे नवीन नियम जे आहेत ते करण्यात यावेत। कारण वातावरणातली जी ध्वनीची तीव्रता आहे, औद्योगिकरणामुळे यामध्ये वाढ झालेली आहे। त्यासोबतच जे ध्वनी मापक असतं ज्यामध्ये आपण डेसिबल, ध्वनीची तीव्रता किती डेसिबल आहे हे मोजतो, त्याची सुद्धा नियम असे आहेत की स्पीकर जवळ नेऊन याची तपासणी केली जाते। त्यामुळे कुठेतरी 75 डेसिबलमध्ये आवाज ठेवणं हे या व्यावसायिकांना अवघड जाते। त्यामुळे 75 डेसिबलची जी मर्यादा आहे ती वाढवावी, ती जवळपास 10 ते 15 डेसिबलनी वाढवावी अशी या संघटनेची मागणी आहे। आणि त्यामुळे त्यांनी येत्या 15 ऑगस्टला ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी आहे, या दिवशी म्यूट डे म्हणजे मूक दिवस जो आहे तो सर्व या ऑडिओ आणि लाईट संघटनेने साजरा करावा असं आव्हान जे आहे ते केलेलं आहे। धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या सगळ्या संदर्भात आता आंदोलनाची हाक दिल्यानंतर यांचा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवाय 15 ऑगस्टला आणि दहीहंडीच्या दिवशी मूक दिवस साजरा करणार असल्याचं आवाहन राज्यातील सर्व ध्वनी आणि प्रकाश व्यावसायिकांनी केलंय। प्रोफेशनल ऑडिओ आणि लाइटिंग असोसिएशननी येत्या 15 ऑगस्टला जे आहे ते मूक दिवस साजरा करण्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आवाहन केलेलं आहे। ज्या काही ध्वनी आणि प्रकाश व्यावसायिक आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्यांना हे आवाहन केलेलं आहे। काय नेमके तुमच्या मागण्या आहेत आणि तुम्ही हे जे आवाहन केलंय मूक दिवसाचं, कारण 15 ऑगस्टला दहीहंडी आहे, त्यासोबत स्वातंत्र्य दिन आहे, या दिवशी महत्त्व असतं लाइटिंग आणि प्रकाशाचं, या दिवशीच तुम्ही मूक दिवस साजरा करतात का? बोल मुख दिवस साजरा करायचं कारणच एक आहे का आम्ही 15 ऑगस्टलाच दहीहंडी पण आहे। या दिवशी भरपूर ठिकाणी मोठमोठ्याने सण होतात, सगळ्या गोष्टी होतात, बट हे सण होत असताना आम्हाला कुठेही कायद्याचं उल्लंघन करायचं नाहीये। आजकाल असं चालू आहे का आम्हीच कायदा तोडत आहोत, त्याच्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे। आता कायदा आम्हाला मोडायचा नाही म्हणूनच हा शांतता दिवस आहे का कुठेही कायद्याचं उल्लंघन न करता जर सण होऊ शकतात। आणि आता आम्ही कायदा जर मोडला नाही तर डेसिबल कसं काय वाढणार, यासाठी पण आम्ही एक प्रयत्न करत आहोत। आणि यानंतर अजूनही पुढचे पण फेस्टिवल्स आहेत सर, जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर अजून आम्ही पुढेही म्यूट ठेवू। सर्वोच्च न्यायालयाने जे नियम ठेवले होते त्यात 75 डेसिबल 75 डेसिबलची मर्यादा होती, ती मर्यादा कुठेतरी वाढून हवी अशी तुमची मागणी आहे, काय सांगाल? बोला। बेसिकली जे सर्वोच्च न्यायालयाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत 75 डेसिबल, नॉर्मली 70 डेसिबल तुम्ही बऱ्याच साऱ्या ठिकाणी जावा, कुठल्याही स्ट्रीटवरती जावा तर त्या ठिकाणी ऑलरेडी अँबियन्स नॉईज जो आहे हा 75च्या 80च्या वरती आहे। तर 75 डेसिबल मतलब बेसिकली आमचं एकच म्हणणं आहे की मान्य न्यायालयाने ज्यांना की बाबा ज्या ठिकाणचा अँबियन्स नॉईज आहे तो पहिला मोजा, त्याच्यानंतर जी पेरिफ्री आहे मतलब जो जे सिस्टम चाललेलं आहे त्याच्या ग्राउंडच्या गेटपासून पाठच्या साईडून तुम्ही अँबियन्स नॉईज मोजा, त्याच्यावरती आम्हाला 10 dB तुम्ही वाढवून द्या असं आमचं म्हणणं आहे। 15 ऑगस्टला अनेक कार्यक्रम असणार आहे स्वातंत्र्य दिनाचे, मग त्या दिवशी कसं होणार, कसे साजरे होणार ते? कारण जर तुम्हीच मूक दिवस साजरा करायचं ठरवलं, आव्हान केलं तर त्यावर काय? माननीय न्यायालयाचा आम्हाला आव्हान करायचा नाहीये म्हणून 75 डेसिबलवरती आम्ही काम करू शकत नाही। 75 डेसिबल जर अँबियंट नॉईज असेल, त्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने लोटं आलेली असणार, क्राऊड असतं, त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्या 75 डेसिबल
डेसिबल मधून आम्हाला टरता येणार नाही म्हणून त्या दिवशी आम्ही म्यूट डे सेलिब्रेट करतो, म्हणजे साजरा करतो आहे किंवा आम्ही अनाऊन्स केलेला. पण आम्हाला कमीत कमी जो अँबियंट नॉईज आहे त्यापेक्षा 10 dB एक्स्ट्रा वाढवून दिल्यानंतरच आमचा आवाज ऑडिओबल राहील. जे पण सूचना क्राऊडला दिल्या जातील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील आहेत. मला सांगा, ज्या प्रकारे अनेक व्यावसायिक आहेत, किती जणांचं नुकसान होईल, किती लाखांचं नुकसान होईल या सगळ्यांमध्ये? सरासरी या ठिकाणी मतलब बेसिकली इन करोड्समध्ये व्यावसायिक आहेत जे सुशिक्षित आहेत. आज ज्यांनी मला जमिनी विकून सामान घेतलेलं आहे. आजच्या डिजिटल दुनियामध्ये डिजिटल मिक्सर्स म्हणा, हे सगळं मतलब जसं येणाऱ्या काळाप्रमाणे त्यांनी ती सिस्टम चेंज केलेली आहे. तर असे कितीतरी लोक या ठिकाणी बेघर होणार आहेत या ठिकाणी. इव्हन आमचं या ठिकाणी म्हणणं असं की काही जो न्यायालयाने दिलेला जो कायदा बनलेला आहे याच्यामध्ये याची काही इम्प्लिमेंट होत नाहीये. मला चुकीच्या पद्धतीने आमची नाहक मतलब आम्हाला पुढे जावं लागतं. सर्व ठिकाणी कायदेशीर बाबीप्रमाणे त्यांनी सुद्धा आमचं एक ऐकून घ्यावं. तुम्ही कायदेशीर बाबीनुसार पुढे कसं जाणार आहात? काही पेटिशन तुम्ही दाखल केली आहे? या ठिकाणी आम्ही या संदर्भामध्ये आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका टाकणार आहोत. आमचं पिटिशन रेडी आहे. थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही, जोपर्यंत आता गणेशोत्सव आहे त्यामध्ये जर निकाल लागला नाही किंवा त्यामध्ये जर हे नियम तुमच्याशी हे झाले नाहीत तर त्यावर मग कसा परिणाम होईल, त्यावेळी तुम्ही काय करणार? ऍक्च्युली गणेश कुठलाही न्यायालयाचा कुठलाही खटला गेला तो एवढ्या लवकर निकाली लागत नाही. तो निकाली लागत नाहीये याकरिता आम्ही हा म्यूट डे जो आम्ही सेलिब्रेट करतो हेच कारण आहे की सरकारचं आमच्याकडे लक्ष वेधावं आणि आमचा विचार करावा. ह्याकरिताच हे म्यूट डे आम्ही सेलिब्रेट करतो.